नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर माझे विचार मांडण्यासाठी आलो आहे. भारत देशाला कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धात कसं खेचता येईल हाच पश्चिमी देश विचार करून आहेत. पश्चिमी देशाचं षडयंत्र आपल्याला जर ओळखायचं असेल आणि त्याचा प्रतिकार करायचा असेल तर आपण एका गोष्टीवर हमेशा विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्ट भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी आपण उगाच काहीतरी वेड्यावाकड्या प्रतिक्रिया देशाच्या बाबतीत करणं हे अतिशय चुकीचं आहे. विश्वास ठेवा मित्रांनो, आपले पंतप्रधान मोदीजी जे काही करतात ते अतिशय विचारपूर्वक करतात. ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. आपल्या देशाला युद्धात खेचण्यासाठी परदेशी शक्तींनी षडयंत्र रचून पाकिस्तानला पहलगावचा हल्ला करायला प्रवृत्त केलं आणि त्याप्रमाणे पाकिस्ताननं तो अतिशय भ्याड हल्ला आपल्या देशावर केला. याचा बदला आपण निश्चित घेणार ही 100% गोष्ट ठरलेली होती आणि त्याप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशानं पाकिस्तानचा पुरेपूर बदला घेतला आणि योग्य त्यावेळी युद्ध थांबवलं. त्यावेळी जर युद्ध थांबवलं नसतं तर भारत अनेक दिवसांच्या इव्हन त्यापेक्षा मोठ्या कालावधीच्या काळात युद्धात कंटिन्युअस व्यस्त झाला असता आणि भारताची प्रगती याला फार मोठी खीळ बसली असती. हे ओळखून मोदीजींनी बदला पुरेपूर झाला. त्यानंतर युद्ध पाकिस्तानच्या विनंतीवरून थांबवलं. त्याही वेळेला अमेरिकेने चुकीचा प्रसार करून भारताने युद्ध हे विचारपूर्वक थांबवलं नसून अमेरिकेच्या दबावाला बळी पडून युद्ध थांबवलं हा गैरप्रसार करवला. नंतरच्या काळात ते सिद्धही झालेलं आहे. आणि मी अजून एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की यापुढेही परदेशी पाश्चिमात्य देश व इतरही भारताचे विरोधक देश हे भारताला युद्धात खेचण्याचा जरूर प्रयत्न करतील. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे आपण भारतीयांनी ओळखलं पाहिजे. भारत त्यांच्या षडयंत्राला निश्चितच बळी पडणार नाही असा माझा मोदीजींच्यावर विश्वास आहे. म्हणून मित्रांनो, यापुढेही आपण ज्यावेळा बदल्याच्या पावित्र्यात असू त्यावेळेला घाई करू नका. मोदीजी जी काही पावलं उचलतील ती निश्चितपणे भक्कम असतील आणि पुरेपूर बदला घेणारी असतील. विश्वास ठेवा. नमस्कार.